मंडळी नमस्कार. विषय खोल विथ विशालमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी रोज आपण एक वेगवेगळा विषय घेतो आणि त्यावरती खोलवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. खोलवरती चर्चा या अर्थाने मी म्हणतो तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला आणि मला त्या विषयाबद्दल नेमकं काय वाटतंय. म्हणजे मी देखील पत्रकार म्हणून एक वेळ माझी भूमिका बाजूला ठेवून त्या विषयाबद्दल एक सर्वसामान्य म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, रविवारचा दिवस देखील जोरदार गेला. कारण त्याचं कारण असं की मॅचकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अर्थात त्या मॅचवरनं मोठा वाद देखील निर्माण झालेला होता की भारताने पाकिस्तान टीमबरोबर मॅच खेळावी का, त्या विषयाला घेऊन देखील विषय खोल विथ विशालमध्ये मी आपल्याशी चर्चा केली होती. आपल्याला नेमकं काय वाटतं यावरती मी आपली मतं आपण व्हिडिओमध्ये नोंदवा असं म्हटलेलं होतं आणि बहुतांशी लोकांनी त्यावरती आपल्या प्रतिक्रिया देऊ केल्या. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं पडलं की खेळ आणि राजकारण एकत्र करू नये, किंवा काही लोकांचं म्हणजे बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं पडलं की आपण पाकिस्तान टीमबरोबर मॅच खेळूच नाही, आपण थेट या मॅचवरती बहिष्कार टाकावा असं देखील लोक या ठिकाणी म्हणताना दिसले. बरोबर आहे, जनता आहे, पब्लिक आहे, पब्लिक सब जानती आहे असं म्हटल्यानंतर लोक व्यक्त होणारच आणि लोकशाहीत प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. बरं, आज आपण का भेटलोय म्हणजे मॅचचाच विषय आणि मॅचच्याच विषयाच्या अनुषंगाने न्यूज18 लोकमतने एक प्रश्न जो आहे तो news18lokmat.com वरती विचारलेला होता. आमच्या वेबसाईटवर आम्ही विचारलेला होता की मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता असं तुम्हाला वाटतं का. त्यावरती बहुतांशी लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्या पोलवरती जाऊन होय, नाही किंवा माहीत नाही या 3 पर्यायांपैकी प्रत्येकाला जे जे वाटतंय त्यांनी तो पर्याय निवडत त्यावरती क्लिक केलं. बघा, पण खरंच या सगळ्याच्यात मॅच आपण जिंकलो ही तर आनंदाची बाब होती. म्हणजे रविवार आपण साजरा केला, त्याचबद्दल मनात ही देखील सल होती या सगळ्या चर्चेमध्ये की पहलगामचा सारखा हल्ला झाल्यानंतर आणि आपण आपली लोकं गमावल्यानंतर किंवा आपण बॉर्डरवरती देखील आपले जवान जे आहेत ते शहीद होताना आपण बघतोय, त्यांच्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये, त्यांच्या सगळ्या कारवायांमध्ये त्यांना तोंड देत असताना, शौर्याने लढत असताना आपण ती मॅच खेळावी का या विषयाला घेऊन मोठी चर्चा काल दिवसभर ती मॅच बघत असताना प्रेक्षकांनी केली असेल. किंवा काही लोकांनी हॉटेलमध्ये जाऊन खरं तर थेट आपण असं म्हणूयात की पेक रिचवत ही मॅच बघण्याचा आनंद घेतला असेल. ठीक आहे, प्रत्येकाची मर्जी मंडळी आणि त्या मर्जीनुसार तो व्यक्ती त्या पद्धतीने व्यक्त होतो, त्या क्षणाचा आनंद घेतो. त्या मॅचचा आनंद देखील बऱ्याचशा लोकांनी घेतला असणार किंवा काही लोकांनी बोटं देखील मोडली असणार. राजकीय प्रतिक्रिया देखील जोरदार व्यक्त होत होत्या. हो, विषय खोले मंडळी. पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. धूळ चारणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं का. काल पाकिस्तान बरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून. त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का. काय भरपाई काय झाली. पूर्णपणे मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला. कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते. कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले. त्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत, त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका. अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहे. आणि विषय खोले असं म्हणत असताना बघा, मी जसं तुम्हाला म्हणालो की news18 लोकमतनं प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता असं तुम्हाला वाटतं का. आणि यावरती होय या पर्यायावरती 88% लोकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी त्यावरती क्लिक केलं आणि त्यांनी म्हटलं हो, योग्यच होता. पण मी काही प्रश्न या विषयात खोलवरती जात असताना उपस्थित करतोय आणि हे प्रश्न उपस्थित करत असताना ह्या सगळ्या पोलवरती ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी आत्ता करणार किंवा ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, लोक या विषयाला घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झालेली आहेत. एक प्रेक्षक असे म्हणतात की फायदा असेल तर शेख पण नवरा म्हणून चालतो यांना, मग कितीही पहलगाम हो, पठाणकोट हो. आहे की नाही. आश्चर्यकारक प्रतिक्रिया मंडळी. म्हणजे त्यांच्या ह्या प्रतिक्रियेतनं त्यांनी बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा एकदा ही प्रतिक्रिया सांगतो की फायदा असेल तर शेख पण नवरा म्हणून चालतो यांना, पण कितीही पहलगाम हो, पठाणकोट हो.
बघा मनातली सल त्यांनी व्यक्त केलेली आहे, लोक व्यक्त होतात. पहिली गोष्ट म्हणजे दुसरे एक प्रेक्षक असं म्हणतात की पहिली गोष्ट मॅच खेळायला नको पाहिजे होती. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मॅच नकोच खेळायला पाहिजे होती, त्यांनी असं मत व्यक्त केलं आहे. एक व्यक्ती फार मजेशीर प्रतिक्रिया या सगळ्या याच्यात देते. ती असं म्हणते खेळले कशाला म्हणजे जेवण केलं पण हात धुवायला घरी आले. बघा काय मार्मिक प्रतिक्रिया आहे. लोक या सगळ्या याच्यात बोलताना दिसतात. एकाने म्हटलंय की खेळ आणि राजकारण हे वेगवेगळे ठेवावं, ते एकत्र करू नये. एक जण हिंदीमध्ये असं म्हणतात की मैं खेल का भक्त हूँ, खेल के लिए ठीक नहीं था लेकिन आशिया कप अनिवार्य था इसलिए 50-50% मार्क्स देता हूँ, सब भगवान देख रहा है, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही पुन्हा काही प्रतिक्रिया दिसतात की खेळायला नको पाहिजे होतं, पण पैशासाठी काही पक्ष वाटेल ते करतात किंवा या मॅच खेळवतात, असे देखील प्रेक्षक आरोप लावताना दिसत आहेत. मंडळी, पाकिस्तानबरोबर मॅच खेळायला नको होती, मॅच खेळून फक्त हस्तांदोलन न करणे म्हणजे शुद्ध ढोंग आहे, असं देखील आपल्या टीम इंडियाच्या बाबतीत काही प्रेक्षक व्यक्त होताना दिसत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, पण काही प्रतिक्रिया तीव्र आहेत ज्या खरं तर आपण त्यातले असंसदीय शब्द ते व्यक्त करायला नको, ते वाचायला नको खरं तर. पण ठीक आहे, लोक सोशल मीडियावरती आपल्या पद्धतीने बोलत असतात. बघा एका प्रेक्षकाने फार वेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया याच्यात दिलेली आहे. मॅच कशाला खेळली, बैलाची जशी झुंज लावून पैसे कमवले जातात तसंच भारत पाकिस्तानची मॅच लावून अरबो खरबोचा धंदा करण्यात आला, यात खेळताना पण करोडो रुपये मिळाले. देशभक्ती म्हणून यातले किती पैसे, बघा देशभक्ती म्हणून यातले किती पैसे पेहलगाम पीडितांना देण्यात आले, फक्त विरोधी टीमला हात न मिळवण्याने म्हणजे विरोधी टीमशी हात न मिळवल्याने देशप्रेम सिद्ध होतं का. या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये ही अत्यंत वेगळी अशी प्रतिक्रिया आहे. खरं आहे मंडळी, मी जसं म्हणालो सुरुवातीला की पब्लिक सब जानती आहे, लोक बघतायत. ठीक आहे, या सगळ्या याच्यात आपण जर पाहिलं तर यापूर्वी अनुराग ठाकूर यांनी असं म्हणलेलं होतं की आपण या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत, आपण ही मॅच खेळणं फार आवश्यक आहे, जर ही मॅच आपण नाही खेळली तर आपण या स्पर्धेतनं बाहेर होऊन जाऊ, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी खरं तर वेळ मारून दिलेली होती असं म्हणू आपण शकतो, किंवा लोक देखील तसं म्हणत असतील, लोक तसा विचार करत असतील. पण मंडळी, या विषय खोलवित विशालमध्ये मी माझ्या मनात तुमच्या मनात असलेले काही प्रश्न उपस्थित करतोय. बघा तुम्हाला काय वाटतं त्यावरती तुम्ही व्यक्त व्हा. यामध्ये पहिला प्रश्न माझा थेट असा आहे, नसतो आपण एक मॅच खेळलो तर काही बिघडलं असतं का. म्हणजे यातनं खरं तर आपली भारतीय टीम म्हणजे भलेही त्यांनी मॅच जिंकल्यानंतर म्हणजे मॅच जिंकून त्यांनी एक प्रकारे त्यांना काय म्हणूयात धूळ चारली आपण असं म्हणूयात, म्हणजे आपला इंगा त्यांना दाखवून दिला, पण शेवटी हात न मिळून त्यांनी खरंच आपली देशभक्ती यातनं सिद्ध केली का, हा देखील एक माझा प्रश्न आहे. पहिला प्रश्न की मॅच खेळवायला पाहिजे होती का, हात न मिळून त्यांनी देशभक्ती सिद्ध केली का, हा दुसरा प्रश्न आहे माझा, जो तुमच्याही मनात असेल. तिसरा प्रश्न मी असा उपस्थित करतो, एक बाजू झाली, दुसरी बाजू मी या ठिकाणी व्यक्त करतोय, ती म्हणजे अशी की ही मॅच जिंकून एक प्रकारे पाकिस्तानला आपण दाखवून दिलं, युद्ध असो वा मॅच, तुम्ही कायम आमच्या टाचेखालीच आहात. कारण ज्या प्रकारे बाचा पूर्वीचे क्रिकेटर असणारे आणि तिथं आता राजकारणात असणारी लोक जी आहेत, जे आपल्या भारताबद्दल वेगवेगळी विधानं करताना दिसतात, खरं तर त्यांना कळायला पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलतोय, कुठल्या शक्तिशाली राष्ट्राबद्दल बोलतो, हे त्यांना कळत नाही. पण केवळ आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी म्हणून शाहिद आफ्रिदीसारखा जो प्लेअर आहे, जो माजी क्रिकेटपटू आणि तिथला आता राजकारणी आहे, तो भारताबद्दल काय बरळत होता हे आपण जवळून बघितलेलं होतं. ठीक आहे, ही मॅच खेळून पाकिस्तानला हरवून आपण त्यांना धूळ चारून एक प्रकारे आपण त्यांना टाचेखाली ठेवतोय किंवा आपण त्यांना पुन्हा एकदा दाखवून देतोय, युद्ध असो वा मॅच ती आम्हीच जिंकतो, आम्हीच मारतो असं दाखवून दिलंय का, हा देखील या सगळ्याच्यातनं प्रश्न आहे. मंडळी, प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत ज्याबद्दल यापुढेही चर्चा होत राहील. पण ही मॅच विशेष लक्षात राहिली यासाठी की पेहलगाम हल्ला, त्याच्या जखमा अजूनही आपल्या ताज्या आहेत. आपली लोकं आपण गमावली, आपल्यातल्याच भगिनींनी आपले कुंकू गमावले, आपला आयुष्याचा सोबतचा जोडीदार गमावला, काहींनी आपले वडील गमावले, काहींनी आपली बहीण गमावली असेल, कोणी आपला नवरा गमावला. आजही या घटनेतला तो फोटो जिथं आपल्या नवऱ्याच्या पार्थिवाच्या शेजारी ती बाई बसून, जी नुकतेच खरं तर लग्न करून पुढे आपल्या लग्नानंतरचा आनंद साजरा करण्याकरता म्हणून तिथं ते गेलेले होते, पहलगाममध्ये काश्मीरमध्ये गेलेले होते. आणि या सगळ्या आनंदात, या सगळ्या हल्ल्यानंतर विरजन पडलं, त्या आनंदाला डाग बसला, काळा डाग लागला, ज्यात आपण पाहिलं की त्या व्यक्तीने, त्या महिलेने आपला नवरा गमावला होता. तो फोटो आजही तुमच्या माझ्या समोर आहे.
त्यामुळे तीही एक बाजू मी तुमच्या सगळ्यांची लक्षात घेतोय आणि त्यातनं मी व्यक्त होतोय, तुम्ही देखील व्यक्त होत असणार की खरंच ही मॅच खेळून आपण काय मिळवलं. शेवटी नुसतं हात न मिळून आपण काय मिळवलं. मग या सगळ्या ह्याच्यातनं या इंडियन टीमचा कॅप्टन देखील खरं तर व्यक्त होताना दिसला की आम्हाला खरंच या सगळ्या ह्याच्यातनं आमच्या भावना देखील व्यक्त करायच्या होत्या की हां आम्ही मॅच जी आहे ती 100% खेळलो आणि त्यांना हरवलं, पण पेहलगाम हल्ल्यातल्या शहीदांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली वाहिली, अशी देखील प्रतिक्रिया इंडियन टीमचा कॅप्टन देताना दिसला. त्यांनी त्यांची बाजू व्यक्त केली. पण हे तर तितकंच खरं आहे या सगळ्या ह्याच्यात की आज क्रिकेट मॅच, त्याची होणारी टुर्नामेंट, यात किती मोठ्या प्रकारे आर्थिक गणित दडलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या आर्थिक गणितापोटी जर अशा मॅच सगळ्या खेळवल्या जात असतील तर मी त्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया जी ती पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवेल, ज्यातनं मला असं वाटतं की खरंच ह्या टुर्नामेंटला आयोजित करणारी लोक हे करतील का. म्हणजे बघा, त्यांनी फार मार्मिक प्रश्न, म्हणजे मार्मिक प्रतिक्रिया देऊ केलेली आहे की मॅच कशाला खेळलो. बैलांची जशी झुंज लावून पैसे कमवले जातात तसंच भारत पाकिस्तानची मॅच लावून अरबो खरबोचा धंदा करण्यात आला. यात खेळाडूंना पण करोडो रुपये मिळाले. देशभक्ती म्हणून यातले किती पैसे, हो किती पैसे पेहलगाम पीडितांना देण्यात आले. फक्त विरोधी टीमला हात न मिळवण्याने देशभक्ती सिद्ध होते का. या प्रतिक्रियेवरती येऊन या ठिकाणी मी असं म्हणेन की त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे, त्यावरती त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. यापूर्वी आपण पाहिलं होतं की हरभजन सिंगने पेहलगाम हल्ल्यानंतर थेट आपली भावना व्यक्त केली होती. जो आपल्याकडचा अत्यंत नावाजलेला उत्तम खेळणारा खेळाडू आहे, त्याने असं म्हटलं होतं की यापुढे जर आपल्यावरती अशा पद्धतीने हल्ले केले जातात, आपली लोक आपण गमावतोय, तर आपण पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, खेळ खेळू नये, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रसंगात गेल्या व्हिडिओत देखील आपण पाहिलं होतं, मी अशी भावना व्यक्त केली होती किंवा मी म्हणलो होतो की आज जर बाळासाहेब असते, म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते, तर त्यांनी काय भूमिका घेतली असती. निश्चितपणे त्यांनी या मॅचला विरोधच केला असता, कारण तोही प्रसंग आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. जेव्हा जावेद मियादाद बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याकरता मातोश्रीवरती आलेले होते आणि त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली होती की राजकारण आणि खेळाची पट्टी ही वेगवेगळी ठेवा, तुम्ही याच्यात राजकारण आणू नका. पण त्यावरती बाळासाहेबांनी असं म्हणलेलं होतं की हो, क्रिकेटवरती माझं प्रचंड प्रेम आहे, पण इतकंही नाही की एकीकडे मी माझ्या देशातले जवान गमावतोय, दुसरीकडे तुम्ही आमच्याकडे बॉम्ब हल्ले घडवून आणताय, आम्ही आमची माणसं गमावतोय आणि मी क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून परवानगी देईल, अशी थेट भूमिका त्यावेळी त्यांनी एक व्यक्ती म्हणून, त्यावेळी एक हिंदू हृदय सम्राट म्हणून भूमिका घेतलेली होती. आणि आज आपण त्याच पद्धतीने या सगळ्या पोलमध्ये व्यक्त होताना दिसतोय. मंडळी बोला, विषय खोल आहे. आणि हा विषय खोल आहे असं म्हणत असताना खरंच यापुढे राजकारण आणि खेळ वेगवेगळे ठेवावेत का. किंवा मग एक जर थेट भूमिका घेतली की रक्त आणि पाणी जे ते एकसाथ वाहू शकत नाही, मग त्यात खेळही नको, हे देखील भूमिका असायला हवी का. बघा, अनेक प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. या सगळ्या ह्याच्यातनं जरूर तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये आपली मतं जी आहेत ती व्यक्त करा, कारण आपल्याला प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मी व्यक्त होतोय, तुम्ही व्यक्त व्हा. विषय खोल विथ विशालमध्ये.